आज आमच्या ह्या चिऊ आणि माऊंना म्हणजे आमच्या दोघी मांजरींना पण ही ताजी मच्छी पाहून फार भूक लागली. कोणती ती आपण पाहूया चला. आज आहे ना सकाळीच खाडीची ताजी बोई मच्छी आणली होती. आईंचं असं म्हणणं आहे की खाडीमध्ये जर भरती आणि ओटीपैकी जर ओटी असेल तर खाडीची मच्छी चांगली मिळते. तुमचं हे भरती आणि ओटीबद्दल काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त अशी ही खाडीची बोई मच्छी आणली आणि ह्या मच्छीची फ्राय आणि कालवण दोन्ही पण रेसिपी अगोदरच चॅनलवर आहेत. म्हणून आज फक्त आई कशी मच्छी साफ करतात ते पाहूया. सर्वात अगोदर ह्या मच्छीचे पर काढून घेतले. मग पर काढून झाल्यानंतर ह्या मच्छीची खवलं काढून घेतली. म्हणजे काही ठिकाणी ह्याला कल्ले म्हणतात. ते काढून झाल्यावरती गबडाचा भाग एका बाजूला पकडून पोटातील आतड्या म्हणजे ती घाण सुद्धा काढून घेतली. गाभोळी पण आहे बरं का ह्याला. पोटातील घाण स्वच्छ करून झाल्यावरती शेपट आणि गबडाचा भाग पण वेगळा करून घेतला. खाडीच्या मच्छीमध्ये विशेष करून गबडामध्ये खूप माती असते. ती व्यवस्थित नाही काढली तर कालवण किंवा फ्राय करताना दाताखाली लागते. अशा प्रकारे माती काढावीच लागते. असे चारही बोई मच्छी पटापट साफ करून घेतले. व्यवस्थित साफ करून झाल्यानंतर मग हे 3 ते 4 पाण्यात आईने स्वच्छ धुवून पण घेतले. मच्छी पूर्णपणे साफ करून झाली. मग पटापट याचे कालवण सुद्धा झणझणीत केलं. कालवणाची आणि फ्रायची रेसिपी हवी असेल तर आपल्या सार्थ भोईर कुकिंग फॅमिली चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे. तुम्ही तेथे जाऊन नक्की पहा. आणि जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.